खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खरं तर भूकंप होणार असे संकेत व्यक्त केलेत। आपल्यासोबत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार बाबाजी काळे आहेत। मला सांगा की ज्या पद्धतीने माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कुठेतरी राजकीय भूकंप होणार असा कुठेतरी उल्लेख केला आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागण्याचे संकेत त्यांनी व्यक्त केलेत। कसं आहे, माजी आमदाराला आता ते मुंगेरी लाल की हसीन सपने आता ते बघतोय, तो दिवसा उघड्या डोळ्यांनी त्याला वाटतं की पोटनिवडणूक लागेल। विषय असा आहे की त्यांनी जे पत्रकारांपुढे सांगितले की यांच्या त्या प्रतिज्ञापत्रामध्ये चुकीचं प्रतिज्ञापत्र दिलंय। मी अजिबात चुकीचं प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही आहे। फक्त प्रतिज्ञापत्रामध्ये कर्ज जी 2-3 कर्ज आहेत त्या कर्जाची बेरीज 1.5 कोटी येते, मधलं फक्त अंश राहिल्यामुळं 15 कोटी कर्ज त्या प्रतिज्ञापत्रात दिसते, परंतु वरची कर्जाची बेरीज मारली होती 1.5 कोटी येते। यांचं म्हणणं यांचं उत्पन्न कमी आणि यांना 15 कोटी रुपये बँकांनी कर्ज कसं दिलं। त्या भैरवनाथ पतसंस्थेला बदनाम करायचे, राजगुरुनगर बँकेला बदनाम करायचे, म्हणून यांचं ते पण डाव एक। आणि त्या माध्यमातून विषय असा आहे की त्या याच्यात यांचं जरी दाखल करून घेतलं असलं चालवायचं की नाही याबाबत आमचं पण त्याच्यात एक अपील ॲडमिट आहे। आणि चाललं तर उद्या एखादी गोष्ट इतकी क्षुल्लक आहे, ज्यावेळेस फॉर्म चेक करून घेतला जातो त्यावेळेस इथं SDO तहसीलदार इतर पण सगळ्यांच्या हातून तो फॉर्म चेक करून घेतला जातो। यांना आता झोप येत नाही, कुठेतरी तालुक्यात वातावरण अस्थिर करायचं आहे। यांच्याकडे लोक यायला बंद झालेत। MIDC मध्ये सुद्धा मी आता लोकांना रोजगारासाठी प्रयत्न करतोय, लोकांना न्याय द्यायला प्रयत्न करतोय, परंतु मला एवढ्या माहिती मिळालं की यांचे स्वतःचेच मोठे मोठे धंदे तिथे चालू आहेत। त्यामुळं मी त्या यांच्या धंद्याची माहिती, यांनी MIDCत कशा पद्धतीनं स्वतःच्या कंपन्या केल्या याच्या सगळ्या माहित्या, पुन्हा पुनर्वसनमध्ये यांनी अत्यंत गंभीर घोटाळे केलेले आहेत। अनियमितपणे गुंजवणीच्या लोकांना इथं उभं करून स्वतःच्या नावावर बायको, त्यांच्या स्वतःच्या नावावर, भावाच्या नावावर पदाचा गैरवापर करून जमिनी केलेल्या आहेत। दुसरा मुद्दा असा आहे की खेडमध्ये एक साई प्लाझा म्हणून इमारत चालू आहे, याच्या पुतण्याच्या नावावर यांनी 10 लाख रुपये खंडणी स्वीकारली तिथून त्या यंत्रणेकडून। त्या चौकशीमध्ये सुद्धा मी त्यांना त्या लोकांना सहकार्य करणार आहे। आणि याचे जे आता सरकारी यंत्रणेकडून यांनी जी कामं मंजूर करून आणली, म्हणजे ओव्हरऑल त्यांनी MIDC मध्ये पूर्वी जे खून झालेत, आत्तासुद्धा शेलपिंपळगावमध्ये कराळे प्रकरण असेल, दौंडकर प्रकरण असेल, याच्यात यांचा किती हात आहे ते सुद्धा मी माहिती घेतोय। त्यामुळे यांच्या सगळ्या माहिती आता माझ्याकडे आल्यात आणि त्यामुळं हे गडबडलेत आता। आणि गडबडल्यामुळं यांच्याकडे आता पुढं निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांची लोक आता आमच्या संपर्कात आहेत। त्याच्यामुळे यांच्याकडे आता लोक म्हणजे जात नाही आणि जात नाही, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण जर बाबाजी काळेंच्या संदर्भात असं काही जरी गौप्यस्फोट केला चुकीचा तर लोकांमध्ये अस्थिरता राहील। अरे बापरे, काहीतरी होतं काय, मग आपला माणूसच परत येतो काय परत, असं म्हणजे ह्या सगळ्या अस्थिर भावनेसाठी सुरेश भाऊ गोरेंच्या वेळेस पण यांनी अशीच वल्गना केली होती। यांची ही टेक्निक आहे अस्थिरता ठेवण्याची आणि त्याच्यामुळं त्यांना कुठंच काही मिळत नाही। आता हे झाले कधी 1.5 महिन्यापूर्वी, म्हणजे इलेक्शन झाल्यावर 1.5 महिना त्याला अवधी असतो इलेक्शन पिटिशन दाखल करायला, तेव्हा हा विषय झालेला आहे। अजून त्याच्यावर काहीच नाही आहे। परंतु आता यांच्या त्या इनरकॉन म्हणून एक कंपनी आहे, हे तिथून हप्ते घेत होते। इथं त्यांच्या गाड्या, ते अरुण चांभारे, सुरेश शिंदे यांचे बगल बच्चे, ही सगळी मंडळी त्याच्यात होती। आता यांचे धंदे मी बंद करायला लागल्यामुळं सगळेच चिडलेत एकंदरीत। अरुण चांभार यांचं सुद्धा दूध संघातला घोटाळा काढायला चालू केलं आहे। दूध संघामध्ये यांनी यांच्या बायकोच्या नावावर ती एजन्सी घेतली, आपल्या पुतण्याच्या नावावर, त्याचे पैसे भरलेले नाही। 1 कोटी 1.25 कोटी तो संघ शेतकऱ्यांचा आहे ना, दूधवाल्यांचा आहे, तिथं पण ते बुडवले। अशा सगळ्यांच्याच गोष्टी काढल्यामुळं आता हे चिडचिड झाली, त्याला आता झोपच येत नाही त्याच्याकडं। त्याच्यामुळं आणि लोकही पण किंमत देत नाहीत। ते पहिलं बसून एक झाकी आहे त्यांची, बघतोच राहतोच, सत्ता आहे माझी, वर बघतोच, मी हे करतो। त्यामुळं आत्तापर्यंत त्या सत्तेच्या जोरावर त्यांचं चाललं, परंतु त्यांना
असं वाटलं होतं सुरुवातीला, तर त्यांनी मला इलेक्शन काळातच अंडर एस्टिमेट समजलं होतं की हे कायचं निवडून येते. बरं निवडून आलो. लोकांनी मला, सर्वसामान्य लोकांनी, माझी आर्थिक स्थिती जरी नव्हती तरी लोकांनी मला आर्थिक मदत करून सगळ्या प्रक्रिया माझ्या पूर्ण झाल्या. सर्वसामान्य लोकांच्या मनात द्वेष होता, कारण यांनी अनेक लोकांवर अन्याय केल्यात, अनेकांच्या जमिनी बळकावल्यात, अनेकांच्या जमिनीवर लिटिगेशन करून ताबे टाकलेत, यांनी बगलबच्चे पकडलेले आहेत. निवडणूक आत्ता याच्यात MIDCमध्ये खालकर म्हणून, तो काय आपल्या तालुक्यातला आहे का, नंतर जे म्हणून त्याचा बाचा इथं प्लॉटिंग करतो, मोठे मोठे डोंगर कट करून त्याच्या रॉयल्ट्या भरायच्या नाही, काय नाही, अनधिकृत प्लॉटिंग करतो. पवार म्हणून याचा एक बाचा. तुम्ही तहसीलदारांना काय तक्रार वगैरे दाखल केली का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की प्लॉटिंग अनधिकृतपणे करतायत. नाही, आता ह्या सगळ्या माहित्या मला मिळालेल्या आहेत. इथून पुढं मी लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा माझ्या आमदार या नात्यानं माझ्या अधिकारातून मी सगळ्या अधिकाऱ्यांना समोर बसून ह्या सगळ्या माहित्या घेणार आहेत. त्याबाबत योग्य त्या चौकशा लावणार आहे. आणि त्या चौकशा लावणारे हा पूर्ण अडचणीत आलेला आहे सगळीकडून. मात्र त्यांनी जो आता दावा केला आहे, खुलासा केला की इलेक्शन पिटिशन खरं तर त्यांनी न्यायालयामध्ये दाखल केली आहे, त्यामुळे कुठेतरी पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं असे त्यांनी दावा केलेला आहे. आता दावा कुणी काही करेल ना. तुम्हाला आत्तापर्यंत जाणवतं का? चेक करा मागं. आपल्या लोकसभेचे एवढे सदस्य आहेत, विधानसभेचे 288, इतर राज्याचे सदस्य आहेत. आता महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या मते 27-28 आमदारांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन दाखल आहेत. आता शेजारी पण आपले उदय सामंत, आपले हे उद्योगमंत्री, त्यांच्या विरुद्ध आहे. शेजारी महेशदादा विरुद्ध आहे. मी असे जवळजवळ 27-28 लोकांविरुद्ध. का तर ज्याला इलेक्शन ही पचलीच नाही, आपण पडलो हे अजूनही वाटत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना 15 वर्ष सत्तेची फळं भोगलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते स्वप्नात पण वाटतं आपण अजून हे, मग ते डोकं चालत नाही ना, मग काहीतरी असं करायचं लोकांमध्ये असतं. हे पण सांगितलं की तुमचं 3 लाख रुपये उत्पन्न आहे, 3 कोटी रुपयाची तुमच्याकडे कर्ज आहेत, तुमच्या पत्नीच्या नावावरती उत्पन्न नाही, मात्र त्यांच्या नावावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे. नावावर आपली जी विविध विकास कार्यकारी सोसायटीचं कर्ज सोडून वैयक्तिक माझ्या नावावर कर्ज नाही आहे. दुसरा मुद्दा, आमच्या पत्नीच्या नावावर जे कर्ज आहे, तर पत्नीचं, आमची दोन्ही मुलं 2017 सालची 18 सालची ती कर्ज आहेत. त्यावेळेस माझी दोन्ही मुलं म्हणजे अपाक म्हणून आमच्या बायकोची नावं त्याला होती. त्या मुलांच्या जमिनी, माझ्या जमिनी, त्या प्रकरणाला मॉर्गेज दिलेल्या आहेत. जवळजवळ 10-11 एकर जमीन मॉर्गेज दिली. शिवाय तिच्या नावावर 2 छोटे पोकलँड आहेत, ट्रॅक्टर आणि इतर ट्रान्सपोर्ट व्यवसाय. ह्या अनुषंगाने तिचं येणारं ते ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे याच्यातून उत्पन्न आणि शेतीचं उत्पन्न, याच्यातून त्या 1-1.5 कोटी रुपयाचे हप्ते बरोबर हे करतात. आणि माझी दोन्ही मुलं इंजिनियर असल्यामुळं त्यांचे उत्पन्न, त्या उत्पन्नातून इकडून तिकडून तो हे म्हणजे विकास कामांच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी बोलला होता की ही जी विकास कामं आहेत ती माझ्या कार्यकाळात झाली होती आणि पुढे सुद्धा तुम्हाला विकास कामं करता आली नाही, असं कुठेतरी तुमच्यावरती आरोप केला गेला. मी पहिल्या दिवसापासून, तुम्ही अधिवेशनामध्ये पाहिले, नागपूर अधिवेशनात असेल, मुंबईच्या उन्हाळी अधिवेशनात असेल, यांना 15 वर्षात कधीही अधिवेशनामध्ये विषय मांडता आले नाहीत. मी प्रखरपणे पूर्व भागाला पाण्यासाठी, पश्चिम भागाच्या बुडीत बंधाऱ्यासाठी, भामा आसखेड डाव्या कालव्याच्या अस्थिरीकरणासाठी, नंतर आपल्या नदीचे खालचे जे बंधारे त्याच्या दुरुस्तीसाठी, पुलकम बंधाऱ्यांसाठी, चाकण शिक्रापूर रस्त्यासाठी, खेड भीमाशंकर रस्त्यासाठी, नंतर उरण पनवेल आपला कर्जत तो जो रोड आहे आपला वांद्र्याहून जाणारा त्या रस्त्यासाठी, अशा वेगवेगळ्या मागण्या त्यावेळेपासून करून प्रत्येक विभाग, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित खात्याचे मंत्री असतील, अधिकारी असतील, सातत्यानं पहिल्या दिवसापासून मी त्या ठिकाणी कार्यालयात जाऊन, मंत्रालयात जाऊन, कलेक्टर ऑफिसला जाऊन मी माझे प्रयत्न करतोय. त्यामध्ये मला चांगल्यापैकी यश यायला लागले. खेड भीमाशंकर रस्ता स्वतः मी, नितीन गडकरी साहेबांनी मला नागपूरला त्यांच्या निवासस्थानी वेळ दिलता, त्यांनी शब्द दिलता लवकर होईल, तर तो आता मंजूर झाला. त्याचं काम आता प्रगतीपथावर म्हणण्यापेक्षा सर्वे किंवा इतर ॲक्वेजिशन ह्या गोष्टी प्रगतीपथावर आहे. चाकण शिक्रापूर रोड अधिवेशनाच्या अगोदर मांडला होता, तर मागच्या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार त्यांना 6,900 कोटी रुपये त्या प्रकल्पाला जाहीर केले, म्हणजे तरतूद केली.
आणि त्याचा आता GR पण निघला आहे. त्यानंतर भामासखेड धरणाच्या संदर्भात यांनी पूर्वी बंधारे व्हावेत म्हणून लोक धडपडत होती, परंतु गेल्या वर्षी 45 कोटीचं बजेट आलं. ह्या महाशयांनी अधिकाऱ्यांबरोबर चांगलं नसल्यामुळं 24-25चं जे बजेट होतं, जे पैसे 45 कोटी यांच्या अतितावीपणामुळे ते मागे गेले. तर मी आता 25-26 आर्थिक वर्षात नियामक मंडळाची जी बैठक झाली त्याच्या अगोदर नामदार विखे पाटील साहेब असतील, आपले ED साहेब, आपले कपोले साहेब असतील, संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियर, AC सगळ्यांशी चर्चा करून तो प्रस्ताव तयार केला. जवळजवळ 9 बंधाऱ्यांसाठी 45 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यात केलेली आहे. आणि दुसरा मुद्दा, ठीक आहे, एक बंधारा, एक पूल दोली वांजाळेचा यांच्या कालावधीत मंजूर झाला, पण त्याचं काम सुरू झालं. परंतु माझ्या असं निदर्शनास आलं की याला पूल कम बंधारा होऊ शकतो. त्यामुळं मी कार्यालयीन पत्रव्यवहार केला की हा पूल थांबवा, याच्यामध्ये अजून तरतूद करा, याला पूल कम बंधारा करा. आणि मग त्याचा प्रस्ताव आपल्या शिफारशीने आता शासनाकडे गेलेला आहे. यांना असं वाटतं की हे माझ्या कामात हस्तक्षेप करतात किंवा हे करतात. अजून मी यांच्या कोणत्याही कामाचं म्हणजे उद्घाटन भूमिपूजन केलं नाही आहे. दुसरा मुद्दा असा, हे पडले त्या दिवशीच माजी आमदार झालेत ना. आत्ता मी विद्यमान आमदार आहे, मी काय करायचं ते मी ठरवलं ना. पूर्वीची कामं निधी नसताना कोट्यवधी रुपयाचे कामं मंजूर करून आणली. आता खेड तालुक्यात असं आहे की 1 कोटीचं काम मंजूर आहे, त्याला 1 लाख रुपये तरतूद नाही, 17,000 रुपये तरतूद आहे. मी असं म्हणतो की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पुणे जिल्ह्यातले एकमेव आमदार आहात. एकीकडे माजी आमदार हे सत्ताधारी पक्षातले आहेत, तुम्ही विद्यमान आमदार आहात, मात्र तुम्ही सत्तेमध्ये नाही आहेत. याचा तालुक्याच्या विकासामध्ये काय परिणाम काय पडतोय का? मला तर तो जाणवत नाही आणि जाणवणार पण नाही. मला पूर्ण खात्री आहे, इच्छाशक्ती असेल ना तर विरोधी यंत्रणा पुढे डोळ्यासमोर न ठेवता आपलीच येत असं समजून मी पहिल्या दिवसापासून काम करतोय. मी मार्केट कमिटीला पण विरोधात होतो, जिल्हा परिषदला विरोधात होतो, जिल्हा नियोजनला विरोधात होतो यापूर्वी. तरी पण संबंधित पालकमंत्री, संबंधित जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे सत्ताधारी होते. तरी पण मी आपल्या तालुक्यात, माझ्या मतदारसंघातच नाही पण तालुक्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं करण्याचा प्रयत्न केला आहे. हे तुम्ही पण पाहिलं आहे. आणि त्या कामांचा लोकांनी लेखाजोखा पाहिला की हा माणूस विरोधातला सदस्य जिल्हा परिषदला, जिल्हा नियोजनला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं करतोय. जी कामं झाली नाही ती कामं मी स्वखर्चानी म्हणण्यापेक्षा माझा मित्रपरिवार, कुणाच्या मशीनची मदत घे, कुणाचं काय कर, असं करून ती कामं, अनेक कामं, मग ती बैलगाडा घाटाची असतील, बैलगाडा घाटामध्ये स्टेजचे असतील, काही लोकांना पानंद रस्ते असतील, ते जे आत्ता माझ्यावर आरोप करतात की नदी आडून 2 अनधिकृत पूल केले, तो मांजरेवाडीचा पूल असेल, कौटकरवाडी काळूजचा पूल असेल, अशी असंख्य कामं वैयक्तिक खर्चातून म्हणण्यापेक्षा मी माझ्या कौटुंबिक, परत माझ्या मित्रपरिवाराचा सगळ्याचा आधार घेऊन आणि स्थानिक लोकांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामुळं विषय असा आहे की मला कामाची हातोटी आहे. मी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, मार्केट कमिटी संचालक, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन आणि आमदारकीपर्यंत आलो आहे. मला कुणाशी, कोणत्या अधिकाऱ्याशी कसा समन्वय ठेवावा, कोणत्या मंत्री लेवलच्या किंवा पदाधिकाऱ्याशी कसा संबंध ठेवा हे मला कळते. त्यामुळं मी विरोधक म्हणून मी समोरच्याकडे जात नाही. आणि समोरचे मला विरोधक म्हणून जरी त्यांना वाटलं की हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, तर ते सुद्धा माझी सारख्या पाठपुराव्यामुळं त्यांना पण कुठंतरी वाटतं की या माणसाचा पाठपुरावा खूप आहे, याचं काम केलं पाहिजे. आरोपांनी असं केलं, खरेदी विक्री संघामध्ये स्वीकृत 10 सदस्य तुम्ही त्या ठिकाणी निवड केलेले. खरेदी विक्री संघ ह्या निवडणुकीमध्ये मी आपल्या सगळ्या विचाराची लोक बरोबर घेऊन आम्ही ती निवडणूक लढलो. ह्या महाशयांची 4 लोक आली, 14 लोक आमच्या विचाराची आली. यांना तिथं सुद्धा धसका बसला की आपण PDC बँकेवर डायरेक्टर असताना सुद्धा सोसायटी मतदारसंघ संलग्न सुद्धा लोक आपल्याला निवडून नाही आणता आली. आणि त्याच्यामुळं ते आरोप करतात काही पण. शेवटी तो संघ नियामक पद्धतीने नियमितपणे चाललेला आहे. त्यामुळे मी त्यांच्या बाकीच्या पुढच्या कारभाराबद्दल काही बोलू शकत नाही ना. खरं तर पुणे जिल्ह्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनेचे तुम्ही एकमेव आमदार या ठिकाणी खरंतर निवडून आलात, म्हणून तुमच्या आमदारकीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय का? म्हणजे कसं? दिलीप मोहितेकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय का? तुम्ही एकमेव आमदार पुणे जिल्ह्यातले आहात. नाही, आता तो त्यांचा विषय आहे. मी पहिला मुद्दा काय सांगितला, यांना 15 वर्ष सत्तेची ऊब लागलेली आहे.
त्याच्यामुळं सत्ता हे त्यांच्या डोक्यात बसले, त्यामुळं पडलेत ते. त्यामुळं पडल्यामुळं ते उठलं का ते रात्री झोपताना म्हणजे स्वप्नातच झोपतात. उठल्याच्या नंतर त्यांना सकाळी लोक अधिकारी वगैरे पाहायची सवय लागली, कुणी नाही दिसलं का मग त्यांची गडबड होती आणि मग ते डिस्टर्ब होतात. डिस्टर्ब झाले का मग कोणतरी 2-4 पत्रकारांना बोलवायचं फोन करून, या मला तुमच्याशी बोलायचं आहे. कारण जनतेत तर कार्यक्रमाला कोणी बोलवत नाही. आणि आत्ता झाले काय की लग्नपत्रिका असेल किंवा इतर काय असेल, पूर्वी यांचं नाव पहिलं असायचं. कार्यक्रमात भाषणाला यांना आमदार म्हणून शेवटी बोलायची संधी असायची. आता तसं होत नाही, त्याच्यामुळं त्यांची चिडचिड झाली. आता मग ते आता त्यांना पावत नाही. मी काय सांगितलं की अगोदरही त्यांनी अंडर एस्टिमेट घेतलं होतं आणि नंतरही त्यांना वाटलं की हे एवढा लोकसंपर्क होणार नाही. पुन्हा म्हणजे आता मी आमदार झाल्याच्या नंतर माझी मुलं असतील, बायको असेल, आमच्या कुटुंबातील मुलं असतील, हे सगळेजण प्रत्येकाच्या कार्यक्रमाला अटेंडन्स असतो आमचं. म्हणजे पूर्वी जेवढा लोकसंपर्क होता यांना वाटलं कमी होईल, तो अधिकचा दिसतोय. आणि माझी दोन्ही पोरं सुशिक्षित आहेत, वक्तृत्वात चांगली आहेत, लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. मी नसेल तर ती माझी कामं पुढं हँडओव्हर करतात, म्हणजे संपर्क करतात अधिकाऱ्यांशी कुणाशी. आणि मग यांना असं वाटतं की म्हणजे यांची मुलं पण मागे एक तर त्यांनी आरोप केला तर यांची मुलं पण आमदार असल्यासारखे करतात. आमदाराची मुलं आमदाराचं काम करणारच ना. आता यांना त्या आमच्या मुलांचा रोष काय येतो मला काही कळत नाही. सारखी मुलं 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 म्हणजे त्याच्यामागं म्हणजे त्यांच्या बुद्धीत काय आहे मला माहीत नाही. मला वाईट नाही बोलायचं, परंतु आमच्या मुलांसहित त्यांचा डोळा आहे. यांची मुलं काम पाहतात, यांची मुलं लोकांना म्हणजे अधिकाऱ्यांना फोन करतात, करणारच ना. मी जर नसेल एखादा माणूस त्यांच्याकडे आला तर ते त्याचं काम करून देणारच ना. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे की त्यांना वाटलं निवडून आल्यानंतर सुद्धा यांचं काहीच होणार नाही. तुम्ही तालुक्यात कुणालाही विचारा, लोकांचे इतके छोटे छोटे प्रश्न आहेत. लाईटचा प्रश्न आहेत, वैयक्तिक लाभाचे विषयाचे प्रश्न आहेत, काहींचे महसूल विभागामध्ये यांचे स्वतःचेच घोटाळे घेऊन लोक माझ्याकडे येतात की ह्या माजी आमदारांनी आमची इथं जमीन लाटली, तिथं लिटिगेशन केलं, तिथं त्याला सहकार्य केलं, आमच्या इथं प्लॉटिंग केलं, आमच्या इथून रस्ता नेला, अधिकाऱ्यांना हाताशी धरून यांनी भरपूर उद्योग केले त्या पाठीमागे. मग आता ते प्रत्येक उद्योग मी काल नगर परिषदेच्या कार्यक्रमात सांगितलं की मी आता आठवड्याला यांचा एक उद्योग काढणार. आता पुनर्वसनचा विषय घ्या. पुणे आपल्या चासकामन धरण 266 लोकांना पुनर्वसन बाकी, भामास्केटच्या लोकांचं पुनर्वसन बाकी. यांच्या पुनर्वसनासाठी जी राखीव जमीन आहे आपल्या खेड तालुक्यात, याच्यात गुंजवणीच्या लोकांचा काहीच विषय नाही आहे. गुंजवणीला आपल्या खेड तालुक्यात आरक्षित जागा नाही आहे, परंतु यांचे काही एजंट बरोबर घेऊन तिथून मंत्रालयातून खास प्रस्ताव करून आणायचे. यापूर्वीसुद्धा जवळजवळ 60-70-100 एकर जमिनीचं वाटप आपल्या खेड तालुक्यात गुंजवणीला करून घेतलं आहे. आणि आत्तासुद्धा 25 प्रकरणं त्या ठिकाणी गुंजवणीसाठी यांनी वाटपासाठी खेड तालुक्यात आणलेत. मी ती सर्व प्रकरणं पत्र देऊन आणि विधानसभेमध्ये प्रश्न मांडून ती रोखलेत. त्याच्यामुळं ती रोखल्यामुळे यांना चीड आहे की मी सत्तेत असताना याच्या पत्रावर ही प्रकरणं सगळी रोखली जातात. त्याअंती मी सगळी माहिती घेतली तर यांनी त्या टेमघर अनियमित कारभाराबद्दल वर शासनाने विभागीय आयुक्त आणि कलेक्टरला एक यांचं पत्र आहे 10/6/2024 की टेमघर प्रकरणामध्ये झालेली अनियमितता ज्या अधिकाऱ्यांनी केले त्याच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि ज्यांना जमिनी वाटप केल्यात ते वाटप रद्द करण्यात यावं. हे प्रकरण यांनी आत्तापर्यंत दाबलं होतं. मग मी आत्ता ते प्रकरण ह्या जेव्हा माहिती घ्यायला गेलो त्यावेळेस ते प्रकरण माझ्या हाताशी लागलं. तर त्या प्रकरणामध्ये 2 एकर जमीन यांच्या बायकोच्या नावावर सुरेखा दत्तात्रय मोहितेच्या नावावर 80 गुंठे जमीन त्या प्रकरणात झाली. म्हणजे यांनी सत्तेचा वापर आमदार असल्यामुळं अधिकाऱ्यांना जवळ करून स्वतःच्या बायकोच्या नावावर पण जमीन, एक गावात गारोडे म्हणून माणूस आडनावाचा माणूस, त्याची कुळ कायदा. आता यांना काही जमीन नव्हत्या का, हे कुळांनी कुठं करायला गेले का. यांचे भाऊ साहेबराव मोहिते म्हणजे त्यांचा मृत्यू झालेल्याला जवळजवळ 7-8 वर्ष झाले असतील. आत्ता कुळ कायद्याने त्यांचं नाव 2023ला 54 गुंठ्याचं एक क्षेत्र आहे शिलपिंपळगावच्या हायवेला मार्केट कमिटीच्या समोर. त्याच्यात दिलीप दत्तात्रय मोहिते, संजय दत्तात्रय मोहिते, साहेबराव दत्तात्रय मोहिते आणि राजेंद्र दत्तात्रय मोहिते यांच्या नावाने कुळ म्हणून ही 54 गुंठे जमीन यांच्या नावावर झाली. आज त्या जमिनीची किंमत 5-7 कोटी रुपये आहेत. मग अशा कोणाच्या कुळात अधिकाऱ्यांना धरून
कूळ दाखवलं, कुणाला पुनर्वसनात दाखवलं, कुणाला हे केलं. त्याच्यामुळं पुनर्वसन प्रकल्पामध्ये यांनी खूप मोठा फ्रॉड केलेला आहे आणि तो मी आता बाहेर काढतोय. ती मीटिंग काल होती, त्याच्यामुळं ती मीटिंग होऊ नये म्हणून कुठेतरी प्रेशर आणायचं म्हणून त्या दिवशी काही कारण नाही. मी यांच्यावर, तुम्ही आता एक पत्रकार आहेत, गेले 6 महिन्यामध्ये मी यांच्यावर कुठे टीका केली का? मी यांच्या कामकाजाबद्दल काही बोललोय का? मला आढावा, आमदार म्हणून प्रत्येक कामाचा आढावा घेणं माझं कर्तव्य आहे. पूर्वी एखादा समजा एखाद्या गावचा सरपंच आणि दुसऱ्या दिवशी दुसरा सरपंच झाला तर त्या निधीचा विनियोग किंवा पूर्वीच्या कामाची वाटचाल, त्याचा आढावा घेणं, ती कामं कशी वेगात चालतील याच्याबाबत नवीन येणारा सरपंचच काम करतो ना. तसं तालुक्यात पण आहे ना, नवीन येणारा आमदारच. समजा उद्या प्रशासकीय इमारत असेल किंवा उद्या जे पूर्वीचे मंजूर कामातले काही कामं झालेत, काही कामं अपूर्ण आहेत, त्याबाबत का नाही होत, त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, याच्यासाठी MIDCमध्ये का रस्ते खराब झालेत किंवा काय, मी आढावा घेणारच ना. माझा अधिकार आहे. मी त्या विधिमंडळाचा सदस्य आहे. मला शासन मानधन देते, मला सगळ्या सुखसुविधा देते. मला जनतेने एवढ्या मतांनी 52,000 मतांनी निवडून दिले. त्यामुळं मला सर्वसामान्यांची कामं करणं, शासकीय कामं करणं, वर मंत्रालयीन स्तरापर्यंत सुद्धा अप्रोच ठेवणं आणि माझे संबंध चांगले सगळ्यांशी ठेवून काम करून घेणं हे माझं पूर्वीपासूनची हातोटी आहे. त्यामुळं मी ते माझं काम करणारच. म्हणजे असं एक त्याच्यातला विषय. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार मी बाहेर काढत आहे. त्यामुळे कुठेतरी दिलीप मोहिते हे बेताल होत असल्याचं वक्तव्य या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार बावजी काळे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन सुशांत मी सुनील TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.